नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. धनगर आरक्षण म्हणजे धनगर एसटी आरक्षणासंदर्भातून मागील बऱ्याच दिवसापासून आंदोलन चालू आहेत आणि हे आंदोलन या पद्धतीनं पेटल आणि या पद्धतीनं त्याची धग वाढेल याची शाश्वती कुणालाच नव्हती. ज्या पद्धतीनं 17 तारखेला दीपक बोराडेंना जालना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून शपथपत्र करून घेतली की जोपर्यंत मुंबईमध्ये पोलिसांची परवानगी मिळणार नाही तोपर्यंत मुंबईमध्ये कसल्याही पद्धतीचे आंदोलन आमच्याकडून करण्यात येणार नाहीत याची अशा पद्धतीचे शपथपत्र करून घेतले. या ठिकाणी प्रशासनाने शासनाने बळाचा वापर करून या पद्धतीचे ॲफिडेव्हिट करण्यास भाग पाडलं आणि शेवटी चिंगारी भडकली आणि आज सकाळी 9 वाजता दीपक बोराडेंनी फेसबुक लाईव्ह करून मी निघालोय आणि तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही निघा, कसंही निघा, कुठूनही निघा, पण मुंबईत दिसा, अशी पुन्हा एकदा एक यलगार ऐकायला मिळाला. ज्या पद्धतीने जरांगे पाटलांनी मुंबईच्या संदर्भातून मराठा आरक्षणाच्या विषयातून ज्या पद्धतीनं मुंबई हा विषय कूच केला होता आणि खऱ्या अर्थानं सामाजिक प्रश्नांची उत्तरं जर मुंबईत सापडणार आहेत तर प्रत्येक आंदोलनाला मुंबईत 100% केलं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीनं शासनाने या गोष्टींवर आपल्या भूमिका ह्या मौन ठेवलेल्या आहेत आणि ज्या परिस्थितीनं प्रत्येक समाज हा आरक्षणासाठी आता वेगळा लढा उभा करतोय, वास्तविक स्वरूपात या सगळ्या गोष्टीचं मंथन हे आता शासनाकडून होणं अपेक्षित आहे. कारण ज्या पद्धतीची परिस्थिती प्रत्येक समाजावर येऊन ठेपलेली आहे, समाज आज ज्या पद्धतीच्या अवस्थेत पोहोचलाय आणि खऱ्या अर्थानं जे जातीयतेचे टप्पे आज दिवसेंदिवस संकुचित होत चाललेले आहेत. प्रत्येकाला आरक्षण पाहिजे, प्रत्येकाला सबसिडी पाहिजे, प्रत्येकाला आपला हक्क पाहिजे आणि शासन याला विवश करत आहे. कारण की त्यांच्या मताच्या लांजून पांजून करण्यासाठी आतापर्यंत हे ठेवलेलं हे खूप मोठं खिरापत होती. प्रत्येकाने वापरलंय, कुणालाही नाव ठेवायला जागा नाही. जशी वेळ पडेल तशी ही खिरापत वाटायची आणि आपली परिस्थिती सधन करून घ्यायची. ठिणग्या टाकणारे, काड्या टाकणारे वेगळेच, पण परिस्थिती झेलावी लागते जी वर्तमान परिस्थितीत सत्ता सांभाळते त्याला. आणि वास्तविक स्वरूपात ज्याचा अधिकार, ज्या पद्धतीचा अधिकार दुसऱ्याला दिला जातो त्या पद्धतीचा अधिकार मला का नको? खऱ्या अर्थाने भावंडाची भांडण आहेत. एकाला एक वागणूक आणि दुसऱ्याला दुसरी वागणूक, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करून महाराष्ट्राचं कायदा आणि सुव्यवस्था चालणार नाही. जर सक्ती केली तर सगळ्याला जर सक्ती केली असेल तर तुम्हाला या बोलण्याचा अधिकार येतो. परंतु जेव्हा एकवटलेला समाज आणि एकवटलेली भावना बघून तुमच्या परिस्थित्या त्या टप्प्यावाईज तुमचे बदलत राहतात ना, आणि ज्या पद्धतीनं तुमचा चेंडू टप्प्याटप्प्याने उंच उड्या घेत राहतो त्या पद्धतीची आज शासनाची अवस्था झालेली. वास्तविक स्वरूपात दीपक बोराडे ज्या पद्धतीने एसटी आरक्षणासाठी सामाजिक भूमिकेत उतरलेत आणि सामाजिक भूमिकेत खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने धनगर समाज हा भटका विमुक्त समाज आहे, ज्या पद्धतीच्या भूमिकेत आज धनगर समाज आहेत, खऱ्या अर्थाने ज्या पटीत धनगर समाजाचा विकास व्हायला हवा होता त्या पटीत धनगर समाजाचा विकास अजूनही साधता आलेला नाहीये. दऱ्या खोऱ्यात वस्त्यावाडीवर राहणारा हा समाज खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात येण्यासाठी अजूनही शेकडो मैल लांब आहे. कारण की परिस्थिती त्यांची तशा पद्धतीने आहे आणि ही परिस्थिती जर खऱ्या अर्थाने रोखायची असेल, खऱ्या अर्थाने यांना प्रवाहामध्ये आणायचं असेल तर फक्त हातात चॉकलेट देऊन भागणार नाही, तर त्याच्यावर ठोस भूमिका घेतल्या पाहिजेत. आणि कशा दुकानदाऱ्या प्रत्येकाच्या असतात, प्रत्येक जण आपली दुकानदारी मांडून बसलेला आहे. मग दुकानातला आपला माल फुल झाला की आपली दुकानदारी तेवढ्या पुरतीच. ही अशी प्रकार आता राजकारणामध्ये सर्रास पाहायला मिळतात. त्यामुळं दुकानदारीचा विचार न करता जर समाज भूमिकेतून एखादा बृहद विषय हाताळून समाजाच्या प्रत्येक वंचित घटकापर्यंत याचा जर फायदा मिळत असेल
तर 100% बोराडेंच्या या आंदोलनाला प्रत्येकाने पाठिंबा दिला पाहिजे. पण ज्या पद्धतीची भूमिका आज प्रत्येक समाजातल्या आपल्या आपल्या ठेकेदारांनी घेऊन ठेवलेली आहे, आपलं चांग भलं लोकांचं होईल तसं हो, आणि लोकांचं होईल तसं हो जेव्हा ही संकल्पना येते तेव्हा कोणत्याही पद्धतीचं आंदोलन म्हणा, कोणत्याही पद्धतीचा उठाव म्हणा सिद्धीला जात नाही. आज खऱ्या अर्थानं दीपक बोराडेंनी ज्या पद्धतीची कॉल हा समाजाला दिलाय, आणि मी रेल्वेने निघणार आहे, मला काय होईल ते होईल, आणि मला जर रस्त्यात कुठं अटक झाली तरी परवा करू नका, सगळे बाळगाव हे मुंबईत दिसा. खऱ्या अर्थानं हा कॉल मला त्या भगतसिंग पिक्चर मधला तो एक प्रसंग आठवला. वास्तविक स्वरूपात जीवनातला हा सगळ्यात मोठा कटू सत्य आहे की सामाजिक जीवनासाठी उतरणारी लोक फार कमी आहेत. आज जो तो आपल्या आपल्या मतलबाच्या पोळ्या शेकतोय. आजपर्यंत सामाजिक भूमिका ही फक्त लोणच्यासारखी वापरण्यात आलेली आहे. आजपर्यंत ज्या ज्या संघटना, ज्या ज्या विचारवंत जे काही भूमिका घेऊन पुढे आले, त्यांनी स्वतःच्याच परिस्थिती लाटून स्वतःचं घर भरण्याचं काम केलंय. पण सर्वसामान्य जनतेचा प्रश्न काय? सर्वसामान्य जनता आजही त्या वस्ती तांड्यावर, त्या वाळवंटावर, त्या अडगळणीला पडलेली आहे. त्यामुळं हा विषय फक्त एका समाजापुरता नाही बरं का, हा प्रत्येक समाजाबद्दल मी बोलतोय. ज्या ज्या समाजांच्या दुकानदाऱ्या लावून दुकानदाराची परिस्थिती निर्माण केलेले नेते आज कशा पद्धतीने मोठे झालेत, आणि आज जो खऱ्या अर्थानं जो अधिकारात ज्यांच्या जीवावर हे सगळं केलं ते लोक आजही अडगळणीला पडलेले. त्यामुळं सामाजिक भूमिकेत खऱ्या अर्थानं जे आंदोलन व्हायला पाहिजे आणि जे आंदोलनाची परिस्थिती झाली पाहिजे ती फक्त एका व्यक्ती केंद्रित नसावी. त्याचा परिणाम हा प्रत्येक समाजाच्या घटकावर पडला पाहिजे. तो समाजाचा प्रत्येक घटक हा विकासाच्या किंवा समाज झोताच्या पटलावर आला पाहिजे. तेव्हा त्या आंदोलनाला यश मिळतं. नुसती घोषणाबाज्या करून मोठमोठ्या गप्पा मारून जर खऱ्या अर्थानं जर आंदोलन किंवा स्वतःच्या दुकानदारांचा माल भरून जर आंदोलन चालत असतील ना, ते आंदोलन कधीच यशस्वी ठरत नाहीत. त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये व्यक्तिनिष्ठ आंदोलन होण्यापेक्षा समाजनिष्ठ आंदोलनं झाली आणि समाजाच्या प्रत्येक पटलातील प्रत्येक लोकांपर्यंत जर विकास पोहोचला तर खऱ्या अर्थानं याला लोकशाहीचा विजय म्हणता येईल. आणि याच विजयासाठी जी दिलेली हाक आहे, बोराडे ज्या पद्धतीनं आज सामाजिक भूमिकेत पुढे येऊन धनगर समाजाचा विचार करून ज्या पद्धतीचं पिवळं वादळ घेऊन हे मुंबईला रवाना झालेले आहेत आणि त्यांनी समाज बांधवांना हाक दिली आहे की तुम्हाला जसं जमल तसं निघा, पण मला तुम्ही मुंबईत दिसा. म्हणजे ही भूमिका सामाजिक पटलाच्या विकासाची फिरणारी नांदी आहे. आणि ही नांदी कशा पद्धतीनं सामाजिक पटलावर किंवा शासनाच्या पटलावर हाताळली जाते आणि सामाजिक पटलातून ह्याच्यातून मंथन करून काय लोणी निघतं हा येणारा काळच ठरवेल. परंतु दीपक बोराडेंनी जे दिलेला ही हाक खऱ्या अर्थानं त्या उपेक्षित, त्या अडगळणीला पडलेल्या समाजाच्या संदर्भात एक नवसंजीवनी आहे. आणि या नवसंजीवनीच्या जीवावरच खऱ्या अर्थानं प्रत्येक समाजाचा विकास हा आधारलेला आहे. हे समाजाने आता समजून घेऊन पुढच्या भूमिकेला लागावं एवढीच विनंती. नमस्कार.